नमस्कार मंडळी, आज आपण निघालोय प्रति तुळजापूरला, जे की लोकेटेड ठाण्यामध्ये. ठाणा स्टेशनपासून 5 ते 7 मिनिटं चालत मी पोचलो बस स्टॉपवर बरीच गर्दी होती. त्यानंतर बसचा वेट करत बसलो. बस आपली आलीच. 68 नंबर बस होती. नामदेववाडीपर्यंत आपण पोचलो. त्यानंतर समोर एक रस्ता होता. इथं भला मोठा गेट होता, तो आता काढण्यात आलेला आहे. 5 ते 7 दिवस होता फक्त. त्यानंतर आपण पोचलो मंदिराच्या दिशेने चालत. मंदिर तर खरंच अप्रतिम होतं. त्याच्यानंतर बाहेर स्टॉल होते साडी ओटी घेण्यासाठी देवी आईला. त्याच्यानंतर मग इथे ओम हवनची व्यवस्था केली होती आणि त्याच्यानंतर इथे दीपस्तंभ पण होता आणि मंदिर तर खरंच अप्रतिम होतं. मी तर बघतच बसलो मंदिराकडे. खरंच खूप भारी होतं. आणि त्याच्यानंतर मग आपण मंदिरामध्ये प्रवेश केला. मंदिरामध्ये आल्याच्या नंतर थोडंसं मग मंदिर पाहिलं थोडं चारी साईडनी. खरंच खूप भारी होतं. आणि मंदिरचं काम हे दगडांनी केलेलं आहे संपूर्ण. ना इथे रेती ना सिमेंटचा उपयोग केलेला आहे. आणि त्याच्यानंतर इथं भक्तांची थोडी गर्दी पण होती. तुळजाभवानीचं दर्शन घेण्यासाठी मी थोडा पुढं आलो आणि त्याच्यानंतर देवीला तर बघतच बसलो. खरंच देवीची मूर्ती खरंच खूप सुंदर होती आणि चारी बाजूनी खरंच खूप सुंदर असं डेकोरेशन पण आतमध्ये होतं. आणि तुळजाभवानीचं दर्शन मला भेटलं हेच मी खूप भाग्य समजतो, कारण की तुळजापूरला मला जाताना आलं, पण खरंच इथे प्रति तुळजापूरला मला तुळजाभवानीचं दर्शन भेटलं ते ठाण्यामध्ये. खरंच खूप भाग्य समजतो मी स्वतःला. आणि त्याच्यानंतर मग मी देवी मंदिरात थोडी प्रदक्षिणा केली. तर इथे पण खरंच खूप भारी वाटलं. पाय वगैरे पडलो. त्याच्यानंतर मग मी बाहेर आलो. बाहेरनं पण मंदिर खरंच अप्रतिम सुंदर दिसत होतं. सारखं बघूसच वाटत होतं. त्यानंतर कळस पण खरंच खूप भारी वाटत होता. त्यानंतर तुळस होती बाहेर. त्यानंतर 15 रुपये शेअरिंगने मी निघालो ठाणा स्टेशनला. संपूर्ण व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक फॉलो नक्की करा. बाय.